आपण पाहू शकाल. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. पहिलाच बॉल ऑन साईडला शफल झाले. मनगडाचा चांगला वापर करत असताना प्रेक्षक गॅलरीमध्ये सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चॅम्पियन्स ट्रॉफी. चौकार. गुड शॉट. 4 रन. प्लीज वेलकम VIP डायस. चांगला फटका होता. शफल झाले होते आणि सुपर स्ट्रोक पाहायला मिळतोय आदेश सातवीच्या बॅटमधून. आदेश आणि विशाल अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये टॅप केला जातो. अंडर बॉक्स स्टाईल मध्ये गॅप मिळाला आणि सरळ चेंडू निघून जातो. ट्रॅव्हल होत असताना डीप बॅकफुट पॉइंटला लगातार हा दुसरा चॅम्पियन्स ट्रॉफी चौकार. गुड शॉट. गुड बॅटिंग बाय आदेश सातवी. अजून एक चौकार आला तर प्रत्येक हॅट्रिक साठी आपण पाहत आहेत वैभवजी भोईर साहेब आणि महेशजी ठाकरे साहेब यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिला थोडंसं बॅकफुटला जात असताना बॅटचा चांगला वापर करत असताना मनगडाचा चांगला वापर केला आणि बॅटचा फेस ओपन करत असताना बिटवीन द गॅप मध्ये 4 रन मिळाल्या. लगातार 2 चौकार 2 बॉलवर धीरज बेलकडेचा पुढील बॉल अप्रतिम चांगला बॉल होता. तेवढं चांगला एक्झिक्यूट करत असताना 1 रन फार वेगाने धावले होते. पायावर जाऊन चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतायत बॅट थोडीशी आदळली गेली आणि इथून 1 रन मिळत असताना आपण पाहतायत आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो हे मात्र प्रत्येक खेळाडूचं ब्रीद वाक्य आपल्याला पाहायला मिळतं. क्रिकेट आमचा मान आहे. क्रिकेट आमचा सन्मान आहे. क्रिकेट आमचा अभिमान आहे. क्रिकेट आमची धडकन आहे. क्रिकेट आमचं पहिलं प्रेम आहे. तर क्रिकेट हाच आमचा श्वास आहे आणि क्रिकेट हाच आमचा धर्म आहे. हेच प्रत्येकाने आता मात्र व्यापून टाकलं गेलंय. या टेनिस बॉल क्रिकेटला आलेले सुगीचे दिवस त्यामध्ये ग्लॅमर आणि खेळाडूंची अपार आणि प्रचंड मेहनत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी शरीरापासून थोडंसं दूर खेळले गेले होते. विशालला हा बॉल परफेक्ट या वेळेला मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट करता आला नाही आणि सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9. 4 बॉलच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकामध्ये दमखम दाखवणारी बॅटिंग आदेश सातवीच्या बॅटमधून 2 चौकार आले. एक फटका आपण पाहिला होता फाईन लेगला खेळला. दुसरा फटका आपण पाहिला तर डीप बॅकफुट पॉइंटला हलक्याशा हाताने चेंडू बराच वेळ हवेत होता. मिसफील्डचा फायदा मिळतो. डीप बॅकफुट पॉइंटच्या क्षेत्रामधून चेंडू फार वेगाने निघून जातोय. तत्पूर्वी 2 धावा. आउटफील्ड काय बनवले. खऱ्या अर्थानं नवचैतन्य स्पोर्ट्स गांधरेकरांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. याच 10 ते 15 दिवसांच्या पलीकडे तुम्ही आला असतात तर डेफिनेटली या मैदानाची खूप दुरवस्था आपल्याला पाहायला मिळाली होती. परंतु या मैदानात चॅम्पियन्स ट्रॉफी होईल की नाही ही सुद्धा चर्चा होती. परंतु गांधरेकरांनी अपार कष्ट अक्षरशः डोळ्याला झोप नाही आणि सातत्याने मेहनत घेत असताना आपण पाहतायत. आयोजन म्हणजे नेमकं काय तर फॅमिलीला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त हे जणू काही समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. ते आयोजन आणि या आयोजकांना आमच्या लाडक्या आयोजकांना मानाचा मुजरा असेल. स्विचिटचा फटका खेळण्याचा तत्पर जरूर प्रयत्न केला गेला होता. सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकामध्ये संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतायत अन्वी 11 मुसारणे. एका साईडला कोणे स्पोर्ट्स कोणे असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या 11. अन्वी 11 मुसारणे टीमची आपण पाहिलं तर राजेश सातवे आपल्याला पाहायला मिळत आहे. जे कॅप्टन सागर पाटील आहेत आणि राजेश सातवी, साईनाथ पष्टे, त्यानंतर भावेश घोडविंदे, विशाल दिनकर, आदेश सातवी, सनी घोडविंदे, अरुण पष्टे, ऋतुराज, तुषार पाटील, रोशन शेळके, योगेश जाधव ही मात्र अन्वी 11 मुसारणीची टीम आपल्याला पाहायला मिळते. तर कोणे स्पोर्ट्स कोणे टीम आपण पाहतायत राकेश जाधव जे स्वतः कॅप्टन आहेत, महेश जाधव, अमोल गोतारणे, धीरज बेलकडे, सूरज गायकर, सचिन वनगे, युवराज वाघ, आकाश मुकणे, दीपक धसाडे, त्यानंतर शुभम जाधव, रोहन जाधव आणि निहार धसाडे अशा पद्धतीने आपण पाहताय त्या दोन टीमचे कोणे स्पोर्ट्स कोणे. आणि एका साईडला आपल्याला पाहायला मिळतो संघ आहे अन्वी 11 मुसारणे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 वर जाऊन पोहोचली गेली. अन्वी 11 मुसारणे टीम बॅटिंग करत असताना
आकाश मुकणे आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय दुसरे षटक हाताळण्याकरिता. गोलंदाज सज्ज, 2 फलंदाज. आदेश सातवी 9 धावांची खेळी करतोय. विशाल दिनकर 2 धावा, 3 बॉल त्याने फेस केलेत. आदेश बी पॉझिटिव्ह सहित फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. शॉट ऑफ प्लेन चेंडू होता. ह्या वेळेला मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. खेळपट्टीवर चेंडू राहतोय. कदाचित कॉटन बॉलची संधी होती की काय, मात्र फिल्डरच्या रिॲक्शन वरून अशा पद्धतीने स्पष्टपणे दिसत असताना पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचली गेली. पहिलाच बॉल ह्या वेळेला आकाश मुकणेचा थोडासा वेगवान होता. जसं सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर जसं पाणी साचावर रबर बॉल क्रिकेटमध्ये, त्याच पद्धतीने मात्र पाणी साचल्यानंतर जो बॉल स्कीट होतो त्याच पद्धतीने हा बॉल स्कीट होताना पाहायला मिळाला. थोडासा वेगवान आला आणि आदेश सातवीला हा बॉल काही समजला नाही. डॉट बॉलची सांगता होत असताना आकाश पुढील बॉल घेऊन राऊंड द विकेटने आदेश सातवी समोर. शॉट ऑफ प्लेन चेंडू ऑन दी टोस खेळण्याचा प्रयत्न केला. वाईड लाईनच्या खूपच बाहेर आहे असं पंचांचं म्हणणं पाहायला मिळालं आणि 1 रन ऍड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12. या स्पर्धेच्या निमित्तानं पालघर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष, जवाहर अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संचालक आणि ग्रामपंचायत कुडूसचे विद्यमान उपसरपंच मुदस्सर पटेल इथे उपस्थित आहेत. मुदस्सर पटेल, आपल्याला आयोजकांच्या वतीने विनंती आहे की आपल्याला मुख्य मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जर आपण पाहिली तर 13 वर जाऊन पोहोचले गेले. 13 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. प्रथम बॅटिंग करताना अन्वी 11 मुसारने टीम एक टार्गेट सेट केला असेल माइंडमध्ये बॅटरने की 5 षटकांमध्ये 60+ जर धावा असतील तर डेफिनेटली आपण प्रतिस्पर्धी संघाला अडचणीत आणू शकतो. परंतु त्यासाठी तुम्हाला प्रचंड मेहनत करावी लागते. क्रिकेटच्या खेळामध्ये घाम गाळावा लागतो तरच यशाची फळं ही तुम्हाला मिळत असतात. इथून स्कूप करण्याचा प्रयत्न केला गेला. फिल्डरला बीट करत चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार, 4 रन. जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. बॉल फेकून झालेत आतापर्यंत 3. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. पण होत असताना पॉवर प्ले मध्ये मॅक्झिमम 15 ते 20, 20 ते 25 धावा जर येत आहेत तर एक बेस्ट अँड बेटर सरासरी म्हणून ओळखली जाते आणि तेच माइंड सेट कदाचित बॅटरने केलं असावं. 10 रन्स आतापर्यंत त्याच्या बॅटमधून आलेत. आदेश सातवीच्या एका साईडला विशाल दिनकरला आपण पाहत आहेत, त्यांच्या बॅटमधून 6 रन्स आलेत. दरम्यान एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव ऍड होईल. व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 3. षटक क्रमांक 2 हे प्रगतीपथावर पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर आकाश मुकणेला आपण पाहत आहेत. प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर खेळले होते. लेग स्टंपला होते. तिथून मात्र बॅट फिरवण्याची शैली तर चांगली होती परंतु त्या बॉल पर्यंत पोहोचू शकले नाहीत आणि चेंडू सरळ विसावला गेला. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होत असताना अतिशय चांगली मास्टर माइंड गोलंदाजी करत असताना फलंदाजाला परफेक्ट रीड करतोय. फलंदाज यावेळेला विशाल दिनकर कशा पद्धतीने बॅटिंग करतोय, त्याचे प्लस पॉइंट, वीक पॉइंट हे जाणत असताना आकाश ऑफ साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेला. सरळ चेंडूला पाठवला. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनसाठी येणारा खणखणीत चौकार, 4 रन. संपूर्ण इतिहासातील काळा दिवस 3 एप्रिल 1680 अखंड हिंदुस्थानाचा वाघ हरपला. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा सूर्य नारायण देव उगवले नसते तर खऱ्या अर्थानं आकाशाचा रंगच समजला नसता आणि छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समजला नसता. अशा या अखंड महाराष्ट्राचे, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना
मानाचा मुजरा. सबमरिंग डिलिव्हरी, स्लोवर वन चेंडू होता, बॅट हवेत फिरली गेली होती, बॉल खालून निघून जातोय. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर संघाची धावसंख्या प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 मुसारणे ही टीम जाऊन पोहोचते 22 या धावसंख्येवर 11च्या सरासरीने आतापर्यंत खेळी करत असताना पाहायला मिळत आहेत. जमेची बाजू अशी आहे की दोन्ही बॅटर आतापर्यंत खेळपट्टीवर राहिलेत. विशाल दिनकरचा विचार केला तर 7 बॉलमध्ये 10 रन त्यांच्या बॅटमधून आलेत आणि 5 बॉलमध्ये 10 रन्स आलेत ते आदेश सातवीच्या बॅटमधून. चला स्पीडअप करा जरा गेम, वेळ दौडू नका. नव चैतन्य स्पोर्ट्स आपण मुख्य मंचावर स्वागत आणि सन्मानाकडे अर्बन कोऑपरेटिव्ह बँक जव्हारचे संचालक, कुडूस ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच आणि काँग्रेस आहे पालघर जिल्हा युवक काँग्रेस पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि स्टार क्रिकेटर मुदस्सर पटेल यांचं स्वागत आणि सन्मान. नवचैतन्य स्पोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफी गांधरे 2025 मध्ये मुख्य प्रायोजक कल्पेशजी ठाकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होते. कल्पेशजी ठाकरे यांचे खास मित्र आणि चांगले क्रिकेटर, संचालक जव्हार अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, उपसरपंच कुडूस सिटी ग्रामपंचायत, युवक काँग्रेस पालघर जिल्हा अध्यक्ष मुदस्सर पटेल यांचं सन्मान चिन्ह, शाल आणि पुष्प देऊन या ठिकाणी केलं जाते. वेलकम चॅम्पियन ट्रॉफी. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. 22 रन झालेले आहेत 2 षटकाच्या समाप्ती अखेर. अन्वी 11 मुसारणे टीम पॉवर प्लेचे मॅन्डेटरी पॉवर प्ले होते 2 आणि त्यामध्ये 22 रन चांगली सरासरी आहे. यावेळेला ऑफ्टमच्या थोडंसं बाहेर येऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. पंच व्हाईट बॉलचा इशारा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोचते ती फलकावर. 23 या धावसंख्येवर 23 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. पॉवर प्ले नंतर थोडंसं फिल्डिंगमध्ये फेरबदल आपल्याला पाहायला मिळतोय. फिल्डर थोडेसे बाउंड्री लाईन टच होत असताना पाहायला मिळत आहेत. शॉट थर्ड मॅन घेतला गेलाय. त्यानंतर एक एक्स्ट्रा कव्हरचा मोठा गॅप पाहायला मिळतो. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑफ थोडंसं वाईडिश मध्ये आहे. लॉंग ऑन, मिड ऑन, डीप मिड विकेट. इथून मात्र शफल होऊन खेळले गेले. शॉट फाईन लेग आतमध्ये होता सर्कलमध्ये. फिल्डर थोडीशी यावेळेला जरूर मिसफिल्डचा फायदा मिळाला. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेली. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 3रा आहे आणि 3ऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 24 वर जाऊन पोहोचली गेले. 1 एप्रिल ते 6 एप्रिल असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम चॅम्पियन्स ट्रॉफी 2025चा हा शानदार सोहळा. यंदाचं जे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं, काहीतरी वेगवेगळी युनिक आपल्याला पारितोषिकं पाहायला मिळतात. हलक्याच्या हाताने चेंडूला जरूर दिशा दिली गेली होती. डायरेक्ट हिट आणि यस आदेश सातवीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. निशाणा चांगला साध्य केला होता. स्टंपचा वेध घेतला आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बॅक टू द पॅव्हिलियन. एक मोठा धक्का. आदेश सातवी गॉन. आले किती गेले किती उडून गेला भरारा. संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या शिवरायांचा दरारा. अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. पाटील साऊंडच्या माध्यमातून वेगवेगळी संगीत आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहिलं धावपळीच्या जीवनामध्ये माणूस खूप थकलेला असतो, दमलेला असतो, आपल्या फॅमिली बरोबर जरूर रमलेला असतो आणि अशा वेळेला थोडंसं कुठेतरी टेन्शनमध्ये असतो आणि डिप्रेशनमध्ये जात असताना एक व्यक्ती म्हणून आपण एक आपल्या मेंदूला रिचार्ज करायचं असेल तर थोडंसं संगीत हे ऐकली पाहिजेत. आणि वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये आपल्याला काही सदाबहार गीतं आपल्याला ऐकायला मिळतात. थोडंसं मूड फ्रेश होतो आणि तेच पाटील साऊंडच्या माध्यमातून थोडंसं जरूर आपण पाहू शकतायत की संगीतमय वातावरण निर्माण केलं जातं. थँक्यू व्हेरी मच पाटील साऊंड्स. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम जरूर केलं गेलं. निशाणा साध्य करण्याचा प्रयत्न केला होता बॉलरने. अमोल
गोतारणेला आपण पाहतायत. आतापर्यंत अमोलने 3 बॉल हाताळले गेलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. चांगली गोलंदाजी आतापर्यंत अमोलचं मी कौतुक करेन की अचूक टप्प्यावर भेदक मारा करत असताना चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. फलंदाजाला जखडवून ठेवलंय. बॅटर मैदानाच्या आतमध्ये राजेश सातवी ते 45 धावांची इनिंग मला अजूनपर्यंत आठवते. गेल्याच वीकमध्ये पालघर जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग देवखोप क्रीडा संकुल नंडोरेच्या मैदानात एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला होता आणि तेच राजेश सातवी आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 24. फ्लड स्लाईट ऑन झालेत. आता मात्र अंडर फ्लड स्लाईटमध्ये खेळण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन असेल, कारण जेव्हा तुम्ही दिवसामध्ये क्रिकेट खेळता त्यावेळेला वेगळं क्रिकेट पाहायला मिळतं. रात्रीमध्ये क्रिकेट खेळता तेव्हा तुम्हाला डिफिकल्ट जातं. हलक्याशा हाताने खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. फक्त बॅटचं फेस ओपन करत असताना चेंडूला ढकलून दिलं. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसऱ्या धावेसाठी कॉल होता दोन्ही फलंदाजांमध्ये, परंतु तिथे मिस कॉल होऊ शकला. कॉल काही पूर्ण झाला नाही. 2 रन्स ऍड होतील आणि संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 26 रन 26 धावा 4 बॉलच्या समाप्तीनंतर. 8 बॉलमध्ये 10 रन विशाल दिनकरच्या बॅटमधून आलेत. राजेश सातवे आल्या 2 बॉलमध्ये 2 रन आपल्या नावावर करत असताना पाहायला मिळत आहेत. जे स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेची गोष्ट असते. विकेट इंटरव्हल विकेट गेल्यानंतर काही फलंदाज थोडेसे दबावाखाली खेळतात, परंतु राजेश सातवे थोडासा दबाव हटवतायत. फुलटॉस बॉल होता. यावेळेला नो बॉलचा इशारा लेग स्क्वेअरच्या पंचांकडून आलेला आहे. दिनेश राऊत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. च्या माध्यमातून 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 27 धावा 27 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. फ्रीडचा सिग्नल तिथे डेफिनेटली मिळेल आणि फलंदाजाला एक मुभा असेल. 27 नोव्हेंबर 2015 कोण तो दिवस विसरेल. डे नाईट कसोटी क्रिकेटला सुरुवात झाली. ऑकलंडच्या मैदानात न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया असा पहिला सामना झाला होता. ब्रँडन मॅक्युलेम अँड स्टीव्हन स्मिथ असे मात्र कॅप्टनला सन्मान मिळाला. तर डे नाईट क्रिकेटला सुरुवात होत असताना पिंक बॉलला शॉट प्लेन चेंडू होता. हुक केलाय. फिल्डर त्या ठिकाणी आहेत, परंतु फ्रीडचा बॉल असल्यामुळे एकच रन मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु एकच धावेवर काय प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डरने दाखवलं. काही फिल्डर असतात फ्रीडच्या बॉलवर कॅच घेतल्यानंतर चेंडू उडवतात आणि तिथेच 2 ते 3 धावा येतात सेलिब्रेशन करता करता, परंतु इथे प्रेझेन्स ऑफ माइंड अँड कॉन्सन्ट्रेशन अगदी चांगलं होतं. संघाची धावसंख्या 1च्या मदतीने जाऊन पोहोचते 28 अन्वी 11 मुसारने टीम. बॉल फेकून झाले ते 5. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर असताना यानंतर होणारा सामना गावदेवी तिळसे वर्सेस उमर 11 वडवली कॅम्प. चला दोन्ही संघाचे कॅप्टन या. चांगला बॉल होता. चांगला बॉल. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना स्पोर्ट्समॅनशिप विशाल दिनकर दाखवत असताना पाहायला मिळतोय. 8 बॉलमध्ये 10 रन्स केल्या. म्हणजे आता इथून जर आपण पाहिलं तर दुसरा विकेट डाऊन. फलंदाज बाद गॉन. 9 बॉलमध्ये 10 रन करून तंबूच्या आसरी. संघाची धावसंख्या 28. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 9.33च्या रन रेटने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. अन्वी 11 मुसारने टीम. 4थं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज शुभम जाधवला आपण पाहतायत. राजेश सातवी एक्सपिरियन्स आहे या खेळाडूकडे. एका साईडला साई पष्टेला पाहतायत. 40+ क्रिकेट खेळत असतात. रबर बॉल क्रिकेट म्हणा किंवा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तर इथून एक पार्टनरशिप बिल्ड होईल का, धावा येतील का, की धावांवर लगाम लावला जाईल याकडे लक्ष असेल दोन्ही संघांच्या माध्यमातून. एका साईडला बॅटिंग करणारा संघ अन्वी 11 मुसारने, जे काही प्रेक्षक वर्ग या मैदानात आलेले आहेत उशिराने त्यांच्या माहितीसाठी. हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बाद होताना कदाचित स्वयंचित बाद झालेत की क्लीन बोल्टच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना राजेश सातवीला परतावं लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. चांगली गोलंदाजी पहिल्याच बॉलवर संकेत देत असताना शुभम जाधव दांडीगुल. राजेश सातवी बाद. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल.
ज्या पद्धतीने ऍक्शन रिप्ले दाखवला जाईल, रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला गेला होता राजस्वाती अगोदरच, मात्र यावेळेला ग्रीप बदलली होती आणि त्यामुळे की काय फलंदाज यावेळेला आपण पाहतात वेगाने चेंडू आला, ऑफ स्टंप मात्र यावेळेला मिस झाले, फलंदाज बाद. पक पाहायला मिळाला. बॅटची एज घेईल, चेंडू पाठीमागे निघून जाईल, मिसफील्डचा फायदा, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाही, सरळ चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल चौकार, 4 रन. स्पर्धी संघाला बेनिफिट मिळालं. या चौकाराने संघाची धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 32. या धावसंख्येवर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. जेव्हा तुम्ही सर्कलमध्ये असता त्यावेळेला तुम्हाला खूप चाणाक्ष पद्धतीने राहावं लागतं, शार्प राहावं लागतं, कारण विदिन सेकंदामध्ये कधी बॉल येईल याचा नेम नाही. आणि तेच झालं शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डरकडून. चुकी झाली, चुकीला माफी नाहीये क्रिकेटच्या खेळामध्ये. सरळ बॅटचा वापर केलाय, फोर्स केला होता या बॉलला, लॉंग ऑफ आहे वाईड डिश मध्ये. सेकंड अटेम्प्टला कॅच कॅरी करत असताना फिल्डर त्या ठिकाणी होते. सूरज मॅग्निफिसंट कॅच, फलंदाज बाद, बॅक टू द डगआउट, बॅटर गॉन. सावले गेले होते, आज बर्थडे बॉय आहेत सूरज. वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस आपल्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. सूरज, विश यू हॅपी बर्थडे आणि क्रिकेटमय वाढदिवसाच्या शुभेच्छा. चांगला झेल टिपला गेला फलंदाज चौथा. धक्का भावेशच्या स्वरूपात संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले 32. या धावसंख्येवर 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. धावा थांबवलेत कोणे स्पोर्ट्स कोणे या टीमने. पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 धावा आल्या, तिसऱ्या षटकाचा जर विचार केला तर अमोल गोतारणे आला आणि फक्त 6 धावा खर्च करत संघाला स्वतःला डावाला सावरलं. आणि मी विकेट टेकर गोलंदाज आहे हे त्यांनी दर्शवून दिलं. शेवटच्या बॉलवर विकेट मिळाली आणि त्यानंतर आपण पाहतोय शुभम जाधव. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर स्थिर राहिले. आता इथून जवळजवळ 9 बॉल आहेत. 9 बॉलमध्ये एक माइंड सेट काय असेल, 2 ते 3 मोठे फटके येतील की सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल याकडे लक्ष वेधित राहिलंय. चांगला बॉल होता, ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं, मजबूर केलं ऑफ ड्राईव्ह खेळण्यासाठी. 1 रन मेल फॉरवर्ड डिफेन्स पद्धतीने खेळलं गेलं होतं. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना आल्या आल्या भावेश पष्टे, भावेश घोडविंदे बाद झाल्यानंतर भावेश पष्टे येत आहेत. 1 रन आपल्या बॅटमधून घेत असताना संघाला घेऊन जात आहेत 33. या धावसंख्येवर स्कोर कार्डवर. प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 मुसारणी टीम. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळतात, दोन्ही संघ तेवढ्याच लढाऊ वृत्तीचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 33 धावा, चांगला फटका होता, सरळ बॅटचा वापर केला गेलाय. सूरज पुढे सरसावतायत मात्र खराब फिल्डिंग, 4 रन, चौकार. भोईर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयांचं कॅश प्राइज लागलं गेलंय. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 37. 5 बॉलच्या समाप्तीनंतर
फुलटॉस बॉल होता, व्यवस्थित कन्वर्ट होऊ शकला नाही हा बॉल. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता. मिस टायमिंग स्ट्रोक. 1 रन मिळेल. एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर अन्वी 11 मुसारने या टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते ऐनुल शेख यावेळेला दर्शवत आहेत. 38 या धावसंख्येवर 38 रन झालेले आहेत. 4 षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झाला. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 38, लॉस ऑफ 4 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना अन्वी 11 मुसारने टीम. गेली अतिशय चांगलं आयोजन नियोजन पालघर जिल्हा वाडा तालुका आणि गांद्रेकरांचं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट आपल्याला पाहायला मिळतं. स्पेशली निखिल भोईर आणि त्यांची संपूर्ण टीमने घेतलेली अफलातून मेहनत आपल्याला पाहायला मिळते. काहीतरी युनिक या स्पर्धेच्या माध्यमातून यंदाच्या वर्षामध्ये पाहायला मिळत आहेत. खेळाडू मालामाल होत आहेत. मॅन ऑफ द सिरीज बाईक आपण पाहत आहेत. प्रत्येक दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे आपण पाहत आहेत. एक सोन्याचं नाणं आपल्याला पाहायला मिळतं. एक बॅट आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच काहीतरी वेगळं नाविन्य करण्याची इच्छाशक्ती प्रबळ करणारं असं हे आयोजन. 1 रन ॲड होईल. संघाची धावसंख्या 39. शेवटचं षटक आहे. म्हणजेच ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक असं म्हटलं जातं. धीरज बेलकडे आपल्या गोलंदाजी मार्कवर येत असताना पहिलं षटक ज्याने हाताळलं होतं 11 धावांचं ते षटक पाहायला मिळालं. मध्यंतर विशालने चांगली कामगिरी केली. शुभम जाधवला फक्त 10 धावा खर्च केल्या आणि आता धीरज या शेवटच्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये किती धावा खर्च करेल याकडे लक्ष असणार आहे. चांगला बॉल होता. ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर चेंडूला टॉस झाला. बॉल पडल्यानंतर त्या बॉलला चांगलं एक्झिक्यूट केलं गेलंय. मात्र डेंजर एंडकडे आहे. चांगली विकेट किपिंग पाहायला मिळते. स्वतःला झुकलं होतं. 100% दिले होते. जर कदाचित स्टंपच्या पाठीमागून जर बॉल कलेक्ट केला असतं तर तिथपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या असत्या. परंतु इथून जर आपण पाहिलं तर चांगलं कॅल्क्युलेटिव्ह विकेट किपिंग करत असताना यष्टीरक्षक रोहन. संघाची धावसंख्या 40ला 5. दोन बॉलचा एकंदरीत खेळ संपन्न झाला आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 40 या धावसंख्येवर 40 रन्स झालेले आहेत. अन्वी 11 मुसारने टीम. आणि दररोज प्लेअर ऑफ द डे कूलर ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बक्षीस दाती आहेत. गणेशजी बागडे कशिवली यांचं आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक स्वागत. चला गणेश शेठ प्लीज वेलकम VIP डायस. चला यानंतर दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईंट व्हायचंय. गावदेवी तिरसे आणि उमर 11 वडवली कॅम्प. चांगला बॉल होता. तेवढाच चांगल्या पद्धतीने चेंडूला ऑफ ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड होत असताना एका धावेनिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 41 या धावसंख्येवर सागर पाटीलच्या बॅटमधून 1 रन येते. अन्वी 11 मुसारने टीम जाऊन पोहोचते 41ला 5. अन्वी 11 मुसारने टीमने प्रथम टॉस जिंकून बॅटिंग स्वीकारली. सर बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे. सूरज बड्डे बॉय पुढे सरसावत असताना 1 बाउन्सने चेंडूला फील्ड करतायत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 42 या धावसंख्येवर. बॉल फेकून झाले ते 4. तर नक्कीच साईनाथ पष्ट यांच्या प्रति षटकारला अद्यांश भोईर यांच्याकडनं प्रति षटकार 1000 रुपये पारितोषिक लागलेले. ओव्हर टू कम बॉक्स. 42ला 5 धक्के बसलेत. शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. चांगला बॉल होता. पायामधला अगदी बॉल ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा चांगला वापर केलाय. सिंगल मेल. या सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते 43 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आहे 5व्या षटकातील पहिल्या इनिंग मधला आणि त्यानंतर लगेच आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करणार आहोत. सूरज पाटील आपल्या समोर जोडले जातील. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर मोठे फटके मारून देत नाहीये. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. 3ऱ्या षटकानंतर थोडासा धावांचा वेग जो होता
तो थोडासा आपण पाहिला स्लो झाला आणि त्यामुळे आपण पाहू शकतायत की एक रन सिंगल डबलला महत्व दिलं अन्वी 11 मुसारने टीमच्या बॅटरने. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 44ला 5 45 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. ते 5 षटकांमध्ये 45 धावा कोणे स्पोर्ट्स कोणे या टीम समोर 45 धावांचा आव्हान समोर आपल्याला पाहायला मिळेल. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि जाऊया टॉस टाइम. सूरज पाटील त्या ठिकाणी जॉईंट असतील आणि जशी सामन्याला सुरुवात होईल तर या आवाज ऐकूया व्हॉइस ऑफ वाडा मिस्टर अक्षयजी पांडव यांचा. तत्पूर्वी देऊया आपण पाटील साऊंड डीजेला संधी. टॉस साठी यायचे आपण टॉस बॉक्स मध्ये. हॅलो एस गावदेव तिळसे टीम कॅप्टन. बी फास्ट. हॅलो उमर 11 वडोली कॅप्टन. उमर 11 वडोली टीम फाइनल कॉल. टॉस के लिए आना है. त्वरा करा लवकर या. वेळ जास्त घालवायचा नाही कारण गावदेव तिळसे टीम कॅप्टन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अन्यथा पेनल्टी लागेल. उमर 11 वडोली टीम फाइनल कॉल. लास्ट 10 सेकंड. आणि गणेशजी भागडे प्लीज वेलकम. टॉस बॉक्स या ठिकाणी नाणेफेक केली जात आहे. गणेशजी भागडे यांच्या हस्ते या ठिकाणी सिल्वर कॉइन उडवलं जात आहे. गोल्डन सिल्वर कॉइन्स या ठिकाणी पाहू शकता आपण. अँड टॉस विन गावदेवी तिळसे टीम टॉस. प्लीज वेलकम गणेशजी बागडे सर. प्लेयर ऑफ द डे यांच्या माध्यमातून पारितोषिक चॅम्पियन ट्रॉफी 2025 ला आहे. गावदेवी तिळसे टीम आपण टॉस जिंकलाय. काय स्वीकारणार? बॅटिंग. बॅटिंग करताना 5 ओव्हरची मॅच आहे. इन ऍक्शन मध्ये या ठिकाणी मात्र कुठले कुठले खेळाडू आपल्या टीम मध्ये पाहायला मिळतील? युवराज डोकले, सुमित काले, वैभव डोकले. मनामध्ये टार्गेट काय? 50 परत जाण्याचा प्रयत्न करू. उमर 11 बोडोली टीम आपण सुद्धा एक चांगले आयोजक आहात. 51 जी स्पर्धा या सीझन मध्ये 2 पाहायला मिळाल्या होत्या. स्पर्धेविषयी मनामध्ये काय? कुछ नहीं, बहुत अच्छा टूर्नामेंट है, काफ़ी बढ़िया टूर्नामेंट लग रहा है. फील्डिंग आपकी आती है, क्या स्ट्रेटेजी रहेगी इस मैच में? बॉलरों पे यकीन रखेंगे. रफ़ी सुसे है, मोफिस सुसे है, इबाद मुल्ला है, इन पे भरोसा है. कैफास लोनबाल है उप कप्तान. वेल डन, बेस्ट ऑफ लक उमर 11 बोडोली कॅम्प. फायनल या ठिकाणी मात्र पाहत आहेत प्रत्येक टीमला वाटतं की आपण जिंकावं, फायनल मॅच क्वालिफाय पर्यंत जावं आणि संघर्ष चॅम्पियन ट्रॉफीचा आहे. कारण मान या वाडा तालुका वर्ल्ड ट्रॉफी, नवचैतन्य वर्ल्ड कप ट्रॉफीज या वाडा टीमची मानली जाते. जीवी स्पोर्ट गावदेवी तिळसे वर्सेस उमर 11 वडोली. ओव्हर टू कम बॉक्स. वेलकम बॅक. सर्वांचा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. भावेश घोडविंदे पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. महेश जाधव आणि राकेश जाधव ही जोडी मैदानामध्ये आली आहे. पुणे स्पोर्ट्स पुणे हा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. अन्वी 11 मुसारनेच्या विरोधामध्ये थोडासा फलंदाजीमध्ये स्ट्रगल तो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. मात्र हा स्ट्रगल
गोलंदाजीमध्ये दाखवून चालणार नाही. एक चांगला मारा इथे अद्यावत करण्याचा प्रयत्न टीम अन्वी 11 मुसारनेला करावा लागेल. तसा तर झुंजार खेळाडूंचा संघ म्हणून त्यांची तालुका क्रिकेटमध्ये जरूर ओळख आहे. ते मुसारनेकर या मॅचमध्ये कसे लढत आहेत ते बघायचं आहे. पहिला बॉल टप्पा खाल्यानंतर तिथे डाव्या स्टीवर राहिला, अतिरिक्त बाहेर निघाला हसमुख पाटील आमच्याशी जोडले गेले. इशारा आलाय वाईटचा. अतिरिक्त धावसंख्येनं सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. OUT बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. जर आपण पाहिलं तर महेश तिथे बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एक महत्वपूर्ण विकेट ती संपादित झाली आहे. ओव्हर नंबर 1. 46 धावसंख्येचं लक्ष आहे आणि 46 धावसंख्येचा लक्षाचा पाठलाग अगदी 45चा पाठलाग करायचा आहे. 44च धाव फलकावर लागलेत. यावेळेस मात्र हा बॉल ऑफस्टंपवर पडला. तिथनं अपील पाहायला मिळते. दोन्ही पंचांकडे अशाभूत नजरेनं पाहिलंय. मात्र तिथे बघूया पंच काय निर्णय देतील. दोघांमध्ये थोडासा विचार विनिमय तो होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दोघं विचार करून किंवा एकमेकांमध्ये थोडीशी बातचीत करून त्यानंतर जो काही निर्णय आहे तो आपल्यापर्यंत दोघांकडनं पोहोचवला जाईल आणि तो मान्य करावा लागेल. इथे निर्धाव चेंडू असा इशारा पंचाच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली एक चांगला कॅच. विकेट मिळते. माघारी परतावं लागेल बॅटरला. विकेटचं बदन. खेळाडू बाद.
विकेट इथे संपादित केली. मी म्हटलं ना, अन्वी 11 मुसारणे म्हणजे झुंजार खेळाडूंचा संच आहे. धावसंख्या जरी 45 लागली असली तरी त्या धावा डिफेंड करण्याची ताकद हा संघ जरूर ठेवतो. कोणी संघाला इथे जी LED स्क्रीन आहे ऑन करायची आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती रोखून धरली, शांत ठेवली, गरज त्याचीच आहे. अप्रतिम गोलंदाजी सध्या भावेशच्या माध्यमातून आपण भावेश घोडविंदे 4 बॉल अगदी अप्रतिम त्यानं 3 बॉल झाले, वाईड वर विकेट आली होती. पुढचा बॉल यावेळेस मात्र समोर डाऊन द ग्राउंड क्षेत्रात ओव्हर दी बॉलर हेड खेळलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर जोपर्यंत झेपावेल बॉलला रिटर्न करेल. 2 धावा घेण्याचा इथे मनसुबा होता आणि तो यशस्वी ठरवला जाईल. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. ओबीसी सेल पालघर जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गाव परली गणेशजी पाटील, प्लीज वेलकम. 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर ती सध्या 3 या आकड्यावर जाऊन पोहोचताना या ओव्हरचे आतापर्यंत 4 चेंडू ते समाप्तीला आलेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. पुढचा बॉल चांगला बॉल इथे खोल टप्प्याचा आपल्याला पाहायला मिळाला. जमिनीलगत खेळलाय, क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतोय. जोपर्यंत उचललं एक सिंगल इथे जरूर मिळेल. 45 धावसंख्येला मोठं करण्याचा प्रयत्न इथे भावेश घोडविंदे मैदानाच्या आतमध्ये करत असताना अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेनच्या तहेत गोलंदाजी त्याच्या वतीनं सध्या मैदानामध्ये आपण पाहताय. चांगला टप्पा तो या मैदानावर तुम्हाला निश्चित साथ देईल, कारण ही विकेट जिनं आतापर्यंत चांगल्या गोलंदाजाला नक्की मदत केली आहे. आणि इथे जर तुम्ही योग्य टप्प्यावर गोलंदाजी करेल, विशेषतः या विकेटवर गुडलेन स्पॉटच्या चेंडूला खूप जास्त महत्व आहे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर खूप वेळा तुम्हाला षटकार खावा लागतो, मात्र या विकेटवर तिथनं तुम्हाला संधी आहे. इथे फुटटॉस होता, ऑन साईडला कन्वर्ट केला. एक क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट फाईन लेग मध्ये. बॉलला तिथे जोपर्यंत उचललं एक रन तिथे धावफलकावर जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती आणि धावसंख्या 1 न वाढताना पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस जाऊन पोचतीये 5. बघा, आजचा दिवस या स्पर्धेचा जर आपण पाहिला तर 7 वर्षाआधी 2018ला चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा दिवस म्हणजे फायनलचा दिवस होता. हा वेळ जी वेळ आहे ना, या वेळेस बक्षीस वितरण समारंभ सुरू होता. 3 एप्रिल जेव्हा जी चॅम्पियन्स ट्रॉफी झाली होती 7 वर्षापूर्वी 2018ला, तेव्हा आजचा दिवस जो फायनलचा दिवस होता, अगदी 7 वर्षानंतर ती आठवण थोडीशी ताजी होते. कारण दर्जेदार खेळाडू ओमकार देसाई, कृष्णा सातपुते या स्पर्धेला खेळण्याकरता त्यावेळेस आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले होते. वाडा तालुक्यात दर्जेदार खेळाडूंचे संच चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून 2018ला पहिल्यांदा दाखल केले गेले होते. तदनंतर इथे टुर्नामेंटचं क्रेज जे खूप जास्त प्रमाणात वाढलं, ती चॅम्पियन्स ट्रॉफी आपण सध्या मैदानाच्या आतनं अनुभवतोय. 3 एप्रिलचा दिवस आहे आज. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता ओव्हर नंबर 2 मध्ये गोलंदाज विशाल. बघूया कशा पद्धतीने मारा इथे त्याच्या वतीने केला जाईल. विशाल दिनकर या टीमचा एक महत्वाचा गोलंदाज आहे. यावेळेस मात्र पहिला बॉल तिथे रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, मात्र बॉल अतिरिक्त बाहेर निघालाय. त्यामुळे हसमुख पाटील इशारा करतात वाईटचा. एक रन तिथे अतिरिक्त स्वरूपानं जोडली जाईल. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना धावून पोचते ती 6 या आकड्यावर. शांतता प्रस्थापित करणं ते या मॅचची गरज आहे आणि मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला शांत करण्याचं काम सध्या गोलंदाज करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल यावेळेस मात्र फटका दमदार बॉल जाईल. यावेळेस सीमा रेषेच्या पार स्क्वेअर लेगला क्लिअर करणारा ब्रँडेड तडाखा षटकार.
12 धावा दाफलकावर लागल्या गेल्या. जे काही प्रेशर क्रिएट झालं होतं ते प्रेशर रिलीज करण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला करायचं होतं आणि राकेश जाधव जो ओपन करण्याकरता मैदानामध्ये आलाय. आपल्या इनिंगचा पहिलाच बॉल तो फेस करत होता आणि आपल्या इनिंगचा पहिला बॉल फेस करत असताना त्यावर एक दर्जेदार स्ट्रोक त्यानं षटकार परावर्तित केलाय. यावेळी चेंडूला पाहिलं, सोडून दिलं. पंचांवर कुठलाही प्रभाव नाहीये. एक चांगला बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेला. 5 ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला 45 धावसंख्येचा पाठलाग करायचा. एका दुसरा डॉट बॉल जर गेला तर त्यांना फारसा फरक पडणार नाही. मात्र 1-2 डॉट बॉलना फरक पडू शकतो. थोडंसं मनोबल वाढू शकतं इथे टीम अन्वी 11 मुसारने जे सध्या मैदानाच्या आतमध्ये आहेत. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. थोडासा वेगळ्या पद्धतीने खेळलाय. मात्र जिथे खेळायचंय तिथे बॉल गेलाय. त्यामुळे चौकार मिळेल. 4. प्रत्येक वेळी चॅम्पियन्स ट्रॉफी जेव्हा आपल्या भेटीला येते काहीतरी नवीन, काहीतरी वेगळं आणि जे आत्तापर्यंत तालुक्यानं पाहिलं नाही ते दाखवण्याचा प्रयत्न नवचैतन्य स्पोर्ट्सने केलाय. पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कृष्णा सातपुते, ओमकार देसाई यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता आणि यावर्षी तालुक्यात ज्या खेळाडूचा खेळ प्रत्येकाला पाहायचा आहे तो केतन म्हात्रे, तो तुम्हाला या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळेल. ते प्रत्येक वेळी काहीतरी वेगळं चॅम्पियन्स ट्रॉफीनं दाखवलंय. तीन चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. या 3 चेंडू नंतर धाफलकावर 16 धावा. हा बॉल तिथे रिव्हर्सच्या माध्यमातून अटेम्प्ट करायचा आहे. दोघांमधला कॉलिंगची गडबड, डायरेक्ट हिट उशिरानं लावली आहे. पण तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. नेमकं काय घडलंय ते चेक केलं जाईल. टेक्नॉलॉजी आहे तर तिचा वापर केला पाहिजे. tenniscricket.in या संपूर्ण स्पर्धेला थेट प्रक्षेपित करते तुमच्या घरापर्यंत. तुमच्या अँड्रॉइड फोनवर, अँड्रॉइड टीव्हीवर हे प्रक्षेपण tenniscricket.in च्या माध्यमातून पोहोचवलं जात आहे. अगदी नीटनेटकेपणा तो लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही स्क्रीनवर मैदानावरही त्या थेट प्रक्षेपणाचा आनंद घेऊ शकता. जेव्हा रिप्ले दाखवला जातो तर नंतर एक खूप छान मॅच समरी जी येते, शेवटी हायलाइट्स येतात. खूप चांगल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला या tenniscricket.in च्या माध्यमातून पाहायला मिळतात. कारण हायलाइट्स त्या पाहायला प्रत्येकाला आवडतात. खूप सारे सध्या जर आपण पाहिलं तर स्टेटसचा जमाना आहे. त्यामुळे स्टेटस करता तुम्हाला खूप सारी मेहनत करून ते व्हिडिओ बनवायला लागतात. मात्र हायलाइट्सला जर तुम्ही क्रॉप केलं तर तुम्हाला तिथे ते स्टेटसला ठेवता येईल. आणि तिसऱ्या पंचाचा डिसिजन आलाय OUT, बॅटर आउट. मैदानाच्या बाहेर जावं लागेल. रनआउटच्या माध्यमातून विकेट येते खेळाडू बाद. चला, नवीन फलंदाज, एवढा वेळ तुम्हाला दिला जाणार नाही. लवकरात लवकर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये यायचं. या स्पर्धेच्या निमित्तानं 4 महत्वपूर्ण बॅनर्स आपल्याला 4 जे लाईटचे स्टँड आहेत त्यावर पाहायला मिळत आहेत. एक पहिला जो आहे जो आपल्याला लॉंग ऑफ मध्ये पाहायला मिळतोय, या वाडा तालुक्याचं नाव ज्यानं अगदी 7 समुद्रापार नेलं, सिक्सर किंग म्हणून ज्यानं स्वतःची ओळख या संपूर्ण क्रीडा विश्वाला करून दिली, तो अर्षद मेमन होंडो याला एक मानवंदना देणारा हा बॅनर तिथे नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे यांच्या वतीने लावला गेलाय. तर नंतर आपण एक्स्ट्रा कव्हर मध्ये जर पाहिलं तर तिथे या तालुक्याचं नाव अगदी संपूर्ण क्रीडा विश्वामध्ये प्रसिद्ध करणारं हरीशजी पालवी, सावली क्रिएशन, त्यांचा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. तर नंतर तुम्ही पॉइंट स्वीपर कव्हर मध्ये जर पाहिलं तर तिथे सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेट विश्वामधला सर्वोत्तम ब्रँड AA त्याचे ओनर जफरभाई पटेल यांचा एक बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये थोडेसे प्रश्न विचारले गेलेत पंचांना. बघूया या प्रश्नांचं उत्तर पंचांकडनं काय येत आहे. त्यानंतर थर्डमॅन मध्ये जर आपण पाहिलं तर जो लाईटचा स्टँड आहे तिथे
ट्रॉफीच्या माध्यमातून वाडा तालुक्याचं नाव अगदी आखाती देश असतील किंवा अमेरिका प्रीमियर लीग असेल तिथपर्यंत ज्याने पोहोचवलं ते सन्माननीय राहुल माळी सर, त्यांचा हा बॅनर तुम्हाला पाहायला मिळतोय. मानवंदना जी दिली जाते हे आमचे स्पॉन्सर्ड आहेत शेरू प्रकाश थोरात, जगताप परिवार, हे मैदान त्यांच्याकडनं आहे, न्यू नॅशनल ज्वेलर्स, त्यानंतर सन्माननीय श्री वीरेंद्र काशीनाथ ठाकरे साहेब, श्री जयेश सुनील पाटील, श्री सचिन अरुण पाटील, तदनंतर एवन जोडी श्री कल्पेश दिलीप ठाकरे साहेब आणि श्री महेंद्र काशीनाथ ठाकरे साहेब, तदनंतर या स्पर्धेचे प्रायोजक श्री योगेश बबनराव पाटील, तदनंतर नवचेतन स्पोर्ट्स ज्यांनी या स्पर्धेची मॅन ऑफ द सिरीजची बाईक आपल्याला दिली आहे, तदनंतर 5व्या क्रमांकाचे आपले दाते श्री अनंता भोईर साहेब, श्री नामदेवजी पवार साहेब, श्री अरुण शांताराम ठाकरे साहेब यांचे बॅनर, श्री संदीप नामदेव पवार साहेब उपाध्यक्ष भाजपा पालघर जिल्हा यांचा ही एक कटआउट तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. इशारा आलाय नॉट आउट. इलेव्हन स्पोर्ट्स ची ही बॅनर आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं पाहायला मिळत आहेत. निखिल भोईर आणि हसमुख पाटील, इलेव्हन स्पोर्ट्स. यावेळेस मात्र हा बॉल उडवलाय उंच हवेत, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली लॉंग लेग मध्ये टिपलाय, एक दर्जेदार झेल, संपवलाय फलंदाजाचा खेळ, विकेट मिळतीये, खेळाडू बाद. धावसंख्या जर धावफलकावर आपण पाहिली तर सध्या धावफलकावर धावसंख्या आहे एकंदर 16 धावा. नवीन गोलंदाजच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 3 करता भावेश घोडविंदे, ज्याला कंटिन्यू केले गेले, ज्याने पहिल्या ओव्हरमध्ये खूप चांगल्या पद्धतीचा मारा केला होता, तोच भावेश गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं सज्ज होते. त्याच्या विरोधामध्ये डावकुरे हाताने फलंदाजी करण्याकरता स्ट्रायकर एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज युवराज वाघ. नॉन स्ट्राईक एंड कडे रोहन जाधव, जो नुकताच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फ्लड लाईट ऑन झाल्यात आणि फ्लड लाईट ऑन झाल्यानंतर खेळण्याची एक वेगळी मजा असते, कारण टेनिस बॉल एक गावचे जे टीम्स आहेत त्यांना खूप कमी वेळा फ्लड लाईट मध्ये क्रिकेट खेळता येतं आणि या तालुक्यात अगदी बोटावर मोजण्या इतके टुर्नामेंट्स आहेत. यावेळेस मात्र बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक तिथे बॉलच्या खाली, कॅच कॅरी होईल, माघारी परतावं लागेल बॅटरला, विकेटचं पतन होत आहे, खेळाडू बाद. वर 3 गडी बाद झालेले आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळाले. ते एक रनआउट न मिळाला होता, त्यानंतर
2 गडी आणखी त्यामध्ये सामील झाले. 16 धावसंख्येवर आतापर्यंत 3 गड्यांना तंबूत परतावं लागलंय. भावेश घोडविंदे आपल्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर इथे विकेट मिळवतोय. 45 धावसंख्येचं लक्ष कठीण करण्याचा, मोठं करण्याचा एक चांगला प्रयत्न अन्वी 11 मुसारने या टीमनं मैदानाच्या आतनं सुरू केलाय. अन्वी 11 मुसारने, मी का म्हटलं की ही टीम झुंजार खेळाडूंची टीम आहे किंवा चिवट खेळाडूंचा संच आहे, तर या टीमनं एक गाव एक संघ खुला गट त्यामध्ये खेळताना गोरसई बला पराभूत केलंय. या टीमनं एक गाव एक संघ खुला गटमध्ये खेळताना गावदेवी धानिवला पराभूत केलंय. खूप मोठमोठ्या टीम्स ज्यांना पराभूत करण्याचा कारनामा याआधी मुसारनेकरांनी केलाय आणि तसाच एक कारनामा इथे त्यांना पुन्हा एकदा साकार करायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. यावेळेस मात्र हा बॉल डाव्या वर पडला. तिथनं जर आपण पाहिलं तर हसमुख पाटील यांच्याकडनं इशारा आलाय, हा वाईड आहे. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती 17 या आकड्यावर. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज भावेश घोडविंदे चांगला मारा करतोय. एक वाईट जरूर आलाय, मात्र पहिल्या बॉलवर त्यानं विकेट घेतली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये त्यानं 5 धावा दिल्या होत्या. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 1 धाव त्याच्याकडनं खर्च झाली आहे. तो भावेश आपल्या षटकातील 17 बॉल आणि 28 ची गरज असताना पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. जोपर्यंत बॉलला उचललं तिथे कलेक्शन मध्ये चुकी झाली आणि पुन्हाच एकदा तिसरे पंच. पूर्ण 2 डे नाईट मध्ये जेवढ्या वेळा तिसऱ्या पंचांना रेफर केलं नाही तेवढ्या या वेळा या मॅच मध्ये करावं लागतंय. सातत्यानं अगदी क्लोज कॉल्स ते येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काय निर्णय येईल अमर पाटील बंटी जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये आहेत सध्या. अमोल गोतारणे मैदानामध्ये आहे. रोहन जाधवच्या साथीनं दोन्ही खेळाडू जर आपण पाहिलं तर नव्यानं मैदानामध्ये आलेत. अडचणी खूप साऱ्या निर्माण झाल्या तिथे. कोणे स्पोर्ट्स कोणे करता अन्वी 11 मुसारनेनं त्या अडचणी त्यांच्याकरता निर्माण केल्यात. चांगली गोलंदाजी केली पहिल्या ओव्हरमध्ये भावेश घोडविंदेनं. त्यानं फलंदाजांना रोखून धरलं. तदनंतर आला विशाल दिनकर, थोडासा महागडा ठरत होता सुरुवातीला, मात्र त्यानंतर त्या षटकाला त्याने कव्हर केलं, धावसंख्येला रोखून धरलं. एकंदर तिसरं षटक प्रगतीपथावर असताना विकेट्स खूप जास्त प्रमाणात झाल्यात. 5 विकेट ते आतापर्यंत बहाल झालेला आपल्याला पाहायला मिळतात आणि या 5 विकेट नंतर 17 धावा राफल कव्हर आहेत. तिसऱ्या पंचांकरता निर्णय देणं सेफ आहे. बॅटर कंप्लीट केली आहे तिथे रन नाही, मला वाटते स्वतःला वाचवलंय. अर्ध्या क्रीज पासून पुढे गेला होता, तिथनं मग मागे परतला आणि स्वतःला सेफ केलं. डॉट बॉल ना मला म्हणजे ही मॅच शेवटची ओव्हर ना त्याच्या आधी टाकतो. पुढचा बॉल इथे मात्र हा बॉल देहेष्टीवर फुलटॉस आलाय. पंचांचा एक हात बाहेर दिसतोय म्हणजे बीमर +4 टोटल 5. मॅच ऑन. रन्स दाफलकावर येत असताना पाहायला मिळतात. मॅच होते की काय, मात्र त्यामध्ये हा बीमर आला आणि या बीमरनं आता अन्वी 11 मुसारनेला बीमार केलंय. कारण आता जर आपण पाहिलं तर इथनं चेंडू शिल्लक राहिलेत या मॅच मधले. किती बॉल किती रन पाहिजे? 16 चेंडू आणि 23 धावसंख्येची गरज. खेळ बदललाय, वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती वेळ बदलवण्याचा प्रयत्न हे बॅटर मैदानात करतायत. तुम्ही कुठल्या नंबरवर मैदानात बॅटिंग करायला आला ते महत्वाचं नाहीये, तुमच्या समोर धावसंख्येचे नंबर किती आहेत ते महत्वाचं आहे. या मॅचला जिंकवण्याकरता तुमच्या नावासमोर किमान 20 धावा घ्या जर पाहायला मिळाल्या तर मग ही मॅच इथनं कोणे स्पोर्ट्स कोणे आपल्या बाजूने खेचण्यामध्ये यश मिळवेल. पुढचा बॉल फ्री हिटचा बॉल आहे. ऑन साइडला खूप चांगल्या पद्धतीने खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर, जोपर्यंत झेपावला उचलला. 1 रन तर कंप्लीट जरूर झाली आणि एकावरच समाधान मानावं लागेल. धावसंख्येमध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते, पुढे सरकत असताना जाऊन पोचते ती एकंदर
23 या आकड्यावर समीकरण बदलतंय. विजयाकरता अजूनही जर आपण पाहिलं तर 22 रन बनवायचे आहेत. एक एक रन इथनं इम्पॉर्टंट आहे, एक एक रन इथनं महत्वाची आहे. एक एक रन वाचवण्याचा प्रयत्न मुसारने टीमला करावा लागेल. कोणी संघाला प्रत्येक बॉलवर सिंगल डबल सुरू ठेवावे लागतील. ऑन साइडला फटका चांगला स्क्वेअर लेग पंचाच्या अगदी बाजूने चालला. क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये, जोपर्यंत उचललं आणि रिटर्न केलं 1 रन ती दाफलकावर जोडली जाते. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या पुढे सरकत असताना 24 या आकड्यावर 21 इथनं अजूनही बनवायचे आहेत. आणि बॉल जर आपण पाहिले तर ते तुमच्याकडे शिल्लक राहिलेत 14 चेंडू आणि 21 धावा या मॅचला जिंकण्याकरताचं समीकरण आहे. प्रेक्षर दोन्ही बाजूने आहे. मॅच बॅलन्स स्थितीमध्ये आहे, कारण 5 विकेट्स घेतल्यात, त्यामुळे मॅच अजूनही बॅलन्स आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र चांगला चेंडू फुल्लर लेंथवर चेंडूला पिच केलं, फलंदाजाला शांत केलं. अप्रतिम गोलंदाजीचा प्रात्यक्षिक सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. टप्पा चांगला आहे आणि चांगल्या टप्प्याबरोबर फलंदाजाला जे शांत करायचंय आणि ते शांत करण्याचा प्रयत्न तो सध्या मैदानात होतोय. आडवी 11 मुसारने करता एक चांगलं षटक ते इथे येणं गरजेचं होतं आणि हे षटक आतापर्यंत आडवी 11 मुसारने करता एक्स्ट्रा रन आल्यानंतर ही चांगलं राहिलंय, कारण 9+4 5 आणि एक वाईट अशा 6 रन एक्स्ट्रा आल्यानंतर ही हे षटक आतापर्यंत 8 धावेंवरच आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्ती एखेरीस. इथे पल्लू स्कूपचा प्रयत्न असफल. यष्ट्यांचा वेध, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. तीन ओव्हरचा खेळ इथे कंप्लीट झाला आणि या 3 ओव्हर नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर धावसंख्या 24 या आकड्यावर स्थिर आहे. येणारे बॉल शिल्लक आहेत 12 आणि या 12 बॉल मध्ये तुम्हाला विजयाकरता रन बनवायचे आहेत 21. विकेट नंबर 6 झटके लागलेत आतापर्यंत. नवीन बॅटर तो मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळते सूरज गायकर फलंदाजी करण्याकरता मैदानामध्ये आला आणि गोलंदाजीमध्ये ही इथे परिवर्तन होत असताना पाहायला मिळेल. ओव्हर नंबर 4 करता या टीमचा आधारस्तंभ एक जुना जाणता खेळाडू राजेश सातवी गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स तर खूप आहे आणि इथे एक चांगलं षटक जर त्याच्या वतीनं हाताळलं गेलं तर खूप लवकर या मॅचवर कुरघोडी करता येऊ शकते इथनं अन्वी स्पोर्ट्स मुसारनेला, कारण 6 विकेट ऑलरेडी त्यांच्या फ्रंटलाईन गोलंदाजांनी जरूर मिळवल्यात. भावेश घोडविंदे 2 षटकं 13 धावा आणि 3 विकेट्स. तर नंतर जर आपण पाहिलं तर विशाल दिनकर 1 ओव्हर 11 धावा 1 विकेट. 2 रनआउटच्या अशा एकंदर आपण जर पाहिलं तर 6 विकेट ते आतापर्यंत संपादित केल्या गेल्यात. चला थोडी घाई करा, वेळ दवडायचा नाहीये. आयोजकांच्या वतीनं तुम्हाला निर्धारित 20 मिनिटं दिली आहेत पहिल्या 4 ओव्हर करता आणि त्या 20 मिनिटातच तुम्हाला या 4 षटकांना कंप्लीट करायचंय. यावेळेस मात्र हा बॉल उडवला हवे. क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय. विकेट डाऊन. माघारी परतावं लागेल फलंदाजाला. आणखी एक गडी तंबूच्या आसराला. विकेट नंबर 7वा झटका इथे लागत असताना पाहायला मिळतोय. खेळाडू बाद.
वेलकम बॅक सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नवचैतन्य स्पोर्ट्स क्लब गांद्रे यांच्या वतीनं आपलं स्वागत आहे. अगदी चांगला प्रेक्षक वर्ग या मैदानावर दाखल झालाय. स्पर्धेला एन्जॉय करण्याकरता, या स्पर्धेला थेट मैदानावर पाहण्याकरता राजेश सातवी सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होताना नवीन बॅटर त्याच्या विरोधामध्ये आलाय. चांगला बॉल टप्पा खाल्यानंतर थोडासा बाहेरच्या बाजूने काढण्याचा प्रयत्न होता आणि तो मनसुबा इथे यशस्वी ठरवलाय. चेंडू टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघत असताना फलंदाजाला टाटा बाय बाय म्हणत विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश सातवी आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होत असताना इथे आउटसाइड एज विकेट कीपरचा एक चांगला कॅच. फलंदाजाला माघारी जावं लागेल. विकेटचं बटन. विकेट नंबर 8, 8वा झटका पुणे स्पोर्ट्स पुणेला. बघूया येणाऱ्या बॉलमध्ये कशा पद्धतीचा खेळ मैदानाच्या आतनं साकार केला जाईल. धावा त्या कशा पद्धतीने जोडल्या जातील. पुढचा बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे अगदी सहजतेने खेळलाय. फाईन लेग घेतलाय. अगदी डीप फाईन लेग मधनं क्षेत्ररक्षक घेतोय बॉलवर. जोपर्यंत त्यानं उचललं एक सिंगल जी दाफलकावर जोडली जाईल. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला आणि त्यानंतर धावसंख्या 25. तब्बल मागच्या 6 चेंडू नंतर ही पहिली सिंगल आली. या आधीच्या षटकातील 2 बॉल, त्यानंतर राजेश सातवीचे पहिले 3 बॉल, त्यामध्ये विकेट आणि डॉट, त्याखेरीज दुसरं काय आलं नव्हतं. इथे ही पहिली सिंगल आली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र कनेक्शन प्रॉपर नाहीये. अडचणी आता मात्र घेराव घालतायत. त्या अडचणींमध्ये फलंदाज पुरते अडकलेत असं म्हणायला हरकत नाही. ला जवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक दोन्ही डावामध्ये पाहायला मिळालं. पहिल्या डावामध्ये रन्स बनवणं कठीण झालं होतं अन्वी 11 मुसारने करता, आणि आता दुसऱ्या डावामध्ये रन्स बनवणं कठीण झालंय पुणे स्पोर्ट्स पुणे करता. यावेळेस मात्र कळाला नाही आणि वळालाही नाही. टप्पा खाल्यानंतर बॉल थोडासा अँगल बनवत असताना बाहेरच्या बाजूने निघत असताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेला. फलंदाज हतबल आणि हताश उभा राहिला. निर्धाव बरोबरच ओव्हर समाप्त झाली. या 4 ओव्हरचा खेळच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 25. येणारे शेवटचे 6 बॉल विजयाकरता 20 धावसंख्येची गरज. सहा चेंडूचा खेळ बाकी आणि ज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 20 धावसंख्येची गरज आहे. आणि चला थोडी घाई करा अन्वी मुसारने. ऋतुराज भुयाळ हा नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना सध्या ऋतुराज हे नाव खूप चर्चेमध्ये आहे क्रिकेटमध्ये, आणि त्याच नावाचा हा खेळाडू सध्या गोलंदाजीमध्ये. ऋतुराज गायकवाड फलंदाजीमध्ये प्रसिद्ध आहे. इथे हा ऋतुराज भुयाळ शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवर येत असताना चला मुसारने संघ लगेचच गोलंदाजी सुरू करायची, अन्यथा एक खेळाडू राजेश सातवी आत घ्यावा लागेल. 20 ची गरज आहे. पहिला बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होत असताना चांगला बॉल तिथे आपल्याला पाहायला मिळाला. देहेष्टीला स्पर्श करतोय. 1 रन तिथे दाफलकावर जोडली जाते. या लेग बायचा इशारा हसमुख पाटील यांच्या माध्यमातून.
धावसंख्येमध्ये वाढ होती. धावसंख्या 1 या आकड्यानं वाढून पुढे सरकून जाऊन पोचती येते 26 या आकड्यावर. विजयाकरता 19 धावसंख्येची गरज आहे. येणारी इथनं 5 चेंडू शिल्लक आहेत. 5 चेंडू आणि 19 धावा या मॅचला जिंकण्याकरता तुम्हाला धाफलकावर जोडायचे आहेत. अगदीच एकतर्फी केलं या मॅचला असं म्हणायला हरकत नाही. चला गेम स्पीडअप करा. प्रत्येक बॉलवर तेच सांगावं लागतंय. येणारे बॉल शिल्लक आहेत 5 आणि रन्स बनवायचे 19. आणि दमदार दमदार क्वालिटी ब्रँडेड स्ट्रोक. स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं फेकून दिले बॉलला. षटकार. चॅम्पियन ट्रॉफी 2025 नवचैतन्य स्पोर्ट गांधीकरांची स्पर्धा सीझन 3 आणि या स्पर्धेला भेट देण्यासाठी निमंत्रणा मान देऊन उपस्थित झालेले आहेत आदरणीय प्रल्हादजी शिंदे साहेब, त्यांच्या समेत ज्ञानेश्वरजी पष्टे साहेब. आपलं चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागत षटकारानं केलंय. बर्थडे बॉय आहे आज, त्याचा वाढदिवस आहे सूरज गायकर. आणि वाढदिवसाचं खूप मोठं गिफ्ट आपल्या टीमला तो देऊ शकतो. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 4. रन्स बनवायचे आहेत 13. 4 चेंडू आणि 13 धावा. एका षटकारानं खेळ बदललाय, वेळ बदलली आहे, प्रेशर ते बॅलन्स झालंय, मॅच बॅलन्स झाली आहे. 4 चेंडू आणि 13 धावा संख्येची गरज. आणखी एकदा बॉल चाललाय सीमा पार. षटकार. आता 7 धावसंख्येची गरज. षटकारांची हॅट्रिक इथे कंप्लीट करण्याची संधी आहे. आणि सन्माननीय वैभव भोईर साहेब आणि सन्माननीय महेशजी ठाकरे मामा यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा पारितोषिक कमावण्याची संधी आहे. काय इथे सलगचा 3रा खेचला जाईल का? 3 चेंडूचा खेळ. धावफलकावर धावसंख्या आतापर्यंत लागली आहे 38 धावा. आता येणारे बॉल शिल्लक आहेत 3. 7 ची गरज. चांगला बॉल, चांगला बॉल. 100 सोनार की 1 लोहार की. अगदी ते चित्र होतं. 2 बॉल ज्यावर खणखणीत षटकार. मात्र यावेळेचा अगदी चांगला फुलर लेनचा बॉल. फलंदाजाला शांत आणि हतबल करणारा बॉल. डॉट. आता शिल्लक आहेत बॉल 2 आणि रन्स बनवायचे आहेत 7. मॅच मधला सर्वात निर्णायक बॉल. हा बॉल निर्धाव आला तर मग ही मॅच मुसारनेकरांच्या बाजूने जाईल. रन आली तर ही मॅच कोणे स्पोर्ट्स कोणे आणि मुसारण्यामध्ये बॅलन्स राहील. 2 चेंडूचा खेळ. शेवटचे 2 बॉल. 7 धावसंख्येची गरज. यष्टी उद्ध्वस्त. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद. प्रसादजी गंधी यांचं आगमन झालेलं आपलं नवचैतन्य स्पोर्ट मंडळाच्या वतीनं चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये हार्दिक अधिक स्वागत. वेलकम वेलकम. हार्दिक अधिक स्वागत. युवा सेना अधिकारी वाडा शहर शिवसेनेचे प्रसादजी गंधे साहेब. वेलकम. VIP डायस. सात धावसंख्येची गरज. इथनं गोलंदाज जर चुकी करणार नाही तर ही मॅच संपेल. ही मॅच मुसारने टीम आपल्या बाजूने खेचेल.
एक चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. मॅच मधला महत्वाचा हाही बॉल आहे, कारण एखादा एक्स्ट्रा बॉल मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. आणि इथे जर आपण पाहिलं तर विजयी होती टीम अन्वी 11 मुसारने. अन्वी 11 मुसारने या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील. हार्ड लक टीम कोणी स्पोर्ट्स कोणी. मॅन ऑफ द मॅच या पारितोषिकाकडे जाणार आहोत आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅन ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे भावेश घोडविंदे, ज्यानं 2 षटकं टाकली. 2 ओव्हरमध्ये त्यानं रन्स दिला 13 आणि विकेट मिळवल्या 3. फलंदाजी करताना त्याने एक बाउंड्री खेचली. लो स्कोरिंग मॅच होती आणि या लो स्कोरिंग मॅचला त्यानं आपल्या बाजूने खेचलं. तो भावेश घोडविंदे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हँडशेक केल्याशिवाय सामना संपणार नाही. दोन्ही टीम आपण हस्तांदोलन करायचंय आणि हस्तांदोलन केल्यानंतर ही मॅच इथे समाप्त होईल. ही मैत्रीपूर्ण लढत जी इथे समाप्त होईल. ओव्हर टू सूरज पाटील. नवचैतन्य स्पोर्ट गांद्रे आयोजित पर्व 3 सीझन 3 चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आणि अतिशय बिग फाईट म्हणावी लागेल, कारण मॅच अंतिम ओव्हर मध्ये आली होती. 2 षटकार बदल्यानंतर 3 बॉल 7 धावांवर मॅच असताना ज्या गोलंदाजानं 2 षटकार खाल्ले त्याच गोलंदाजानं हा सामना 3 बॉल 7 धावा दिल्या नाहीत.